ती आहे की आपण आता या हॉलमधल्या खुर्च्या आधी पॅक करू. जागा नसेल तर बाजूच्या हॉलमध्ये आपण आता बसायचं आहे. आदरणीय भाऊंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भाऊ व्यासपीठाकडे येतील तेव्हा आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये उभं राहून या ठिकाणी भाऊंचं स्वागत करणार आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात भाऊंचं आपण या ठिकाणी स्वागत करू उभं राहून. आदरणीय भाऊसाहेब दिलीप वाघ यांचं व्यासपीठाकडे आगमन होत आहे. आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आपलं सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय भाऊ या ठिकाणी व्यासपीठाकडे येत आहे. मान्यवरांना मी विनंती करेन की आधी छत्रपती शिवाजी महाराजांना अर्पण करून आदरणीय भाऊंसोबत सर्व मान्यवरांना विनंती करेल की महाराष्ट्र राज्याचं आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं माल्यार्पण करून याबरोबरच लोकनेते माजी आमदार आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. मी विनंती करतो सर्वांना की आधी आप्पासाहेबांच्याही प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होईल. लोकनेते स्वर्गीय माजी आमदार लोकनेते आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ आप्पासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करतायत. आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय भाऊ. मी मान्यवरांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. मी बाहेर उभे असलेल्या सर्वांना विनंती करतो की आता आपण मध्ये येऊन बसायचं आहे. भाऊंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सर्वांना विनंती करेल की आपण सभामंडपात येऊन बसायचं आहे. आपलं सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय भाऊ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो आदरणीय भाऊ आणि भाऊंसोबत सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना की आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. पाचोरा बडगाव तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी बाहेर उभे असलेले सर्वांना विनंती करतो की आपण मध्ये येऊन बसायचं आहे. वाजरे या ठिकाणी बडगाव पाचोरा मतदारसंघाचे होणारे आमदार आदरणीय भाऊंचं व्यासपीठावर स्वागत झालेलं आहे. कृपया सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. दिलीप भाऊ तुम आगे बढ़ो. धन्यवाद. अजून कोणीही सत्कार करू नका. मी विनंती करतो. मी विनंती करेल की पाचोरा बडगाव मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना आपण व्यासपीठावर यायचं आहे. दिलीप भाऊ तुम आगे बढ़ो. दिलीप भाऊ तुम आगे बढ़ो. आवाज येत नाहीये. पाचोरा दणाणलं पाहिजे. दिलीप भाऊ तुम आगे बढ़ो. धन्यवाद. मी सर्वप्रथम बदलापूर येथे झालेल्या चिमुकलीवर जो अत्याचार झाला त्या चिमुकलीवर ज्या नराधमाने अत्याचार केला त्या नराधमाच्या निषेधार्थ या ठिकाणी ठराव मांडत आहे. बदलापूर येथे चिमुकलीवर जो अत्याचार झाला त्या चिमुकलीच्या अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या विरोधाचा या ठिकाणी मी ठराव मांडतो आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी मी अनुमोदन देतो. हात वर करून आपण निषेध व्यक्त करायचा आहे. धन्यवाद. युवकांना इकडे बोलू. धन्यवाद. यानंतर मी आंटींना विनंती करतो, घरातील महिलांना विनंती करतो की आदरणीय भाऊंचं या ठिकाणी 58 दिव्यांनी या ठिकाणी भाऊंना आरती करायची आहे. ऑक्शन करायचं आहे.
58 दिव्यांनी भाऊंचं या ठिकाणी ऑप्शन होत आहे. हॅलो, वाड्याचे यशवंत बापू आपण व्यासपीठावर यायचंय. आदरणीय व्हाईस चेअरमन तसेच उर्जे येथील शिवदास रामदास पाटील यांनी देखील या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. शेतकी संघ सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विनंती की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना या ठिकाणी नम्र निवेदन, आजी माजी नगरसेवक कृपया आपण व्यासपीठावर यायचंय. आपणही व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय सीताराम पाटील सर. आदरणीय बिजू आप्पा आपण व्यासपीठावर यायचं आहे. हॅलो, आदरणीय रसूल चाचा आपण व्यासपीठावर यायचं आहे. सर्व सेलचे अध्यक्ष आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. कृपया आता सत्कार थांबवायचे आहेत. मी सर्व सेलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण सर्वांच्या हस्ते सामूहिक सत्कार भाऊंचा या ठिकाणी करणार आहे. एकच सत्कार सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे. मी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण सर्वांच्या वतीनं एकच पुष्पहार घालून आपण या ठिकाणी भाऊंना सन्मानित करणार आहे आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहे. दिलीप भाऊ तुम आगे बढ़ो. युवकांच्याही हस्ते एक सत्कार.
युवकांचे असते. ठीक आहे. एक सामूहिक सत्कार युवकांच्या हस्ते या ठिकाणी होईल प्रातिनिधिक स्वरूपामध्ये. हॅलो, महिलांसाठी ज्या खुर्च्या राखीव होत्या तिथे कृपया महिलांना बसू द्या. आपण बाजूच्या हॉलमध्ये आपली व्यवस्था केलेली आहे, आपण थोडं सरकून घेतलं तर बरं होईल. कृपया सत्कार आपण नंतर करणार आहोत. आजूबाजू उभे असलेल्या सर्व महिलांसाठी ज्या खुर्च्या सोडल्या आहेत कृपया महिलांसाठी सोडून आपण बाजूला बसा प्लीज. पुरुष मंडळींना माझी विनंती आहे, जिथे 2 लाईनी सोडा अजून महिलांसाठी. माझ्या उजव्या बाजूला स्टेजच्या बाजूला जी गर्दी आहे युवकांची ती समोर या सगळ्यांनी. कृपया तिथं पत्रकार बांधवांना डिस्टर्ब होतोय. स्टेजच्या उजव्या बाजूला सगळ्यांनी समोर या. मला नाव घ्यायला लावू नका कृपया. चला, सगळ्यांना विनंती आहे. चला स्टेजच्या मागच्या बाजूला चला, ताबडतोब समोर या सगळ्यांनी. समोर बसा, समोर. चला उजव्या बाजूला ते विजूभाऊ चंदिलाच्या बाजूला इकडे समोर या सगळ्या युवकांनी. चला, नाव घ्यायला लावू नका. चला चला, निलेश उठा तिथून. निलेश पाटील चला. तेजस चला इकडे समोर या. चला उठा. चला मुकुंदा इकडे समोर या. समोर खुर्च्या खाली आहेत काही ठिकाणी. चला समोर या. कृपया कोणी तिकडे बसू नका. चला, धन्यवाद. सत्कार आता सगळे नंतर होतील. समोर जे हॉलच्या बाहेर पदाधिकारी उभे आहेत, काही कार्यकर्ते मंडळी उभे आहेत, त्यांना कृपया त्या समोरच्या रांगेत खुर्च्या खाली आहेत, सफेद खुर्च्या, त्या ठिकाणी बसला तर बरं होईल. ताबडतोब त्या ठिकाणी बसा. समोर येणारी मंडळी भाऊंच्या अभिष्टिनासाठी वाढदिवसाच्या निमित्ताने आपण पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील या ठिकाणी पाचोरा तालुक्यातून 1 जण, भडगाव तालुका 1 जण आणि 1 महिला अशा 3 प्रकारचे अगदी 2-2 मिनिटात भाऊंना या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत. उत्स्फूर्तपणे आपण या ठिकाणी यायचं आहे. पाचोरा तालुक्यातून 1, भडगाव तालुका 1 आणि 1 महिला असं आपण तिघांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी बोलवत आहोत. आम्ही नाव घेणार नाहीत, पण ताबडतोब कोणीतरी 1 जण पाचोरा तालुक्यातून या ठिकाणी भाऊंना शुभेच्छा द्यायच्या आहेत. नंतर या ठिकाणी मान्यवरांचे आणि पदाधिकाऱ्यांचे मनोगत होणार आहेत. कोणीतरी पाचोरा तालुक्यातून 1 पटकन या आणि शुभेच्छा द्या. पाचोरा तालुक्यातून कोणी 1 जण, पुरुष मंडळी 2 मिनिटं शुभेच्छापर बोलण्यासाठी आपण इथे यायचं आहे. 1 प्रातिनिधिक स्वरूपात पाचोरा तालुक्यातून 1, भडगाव तालुक्यातून 1 आणि महिलांमधून 1 शुभेच्छा आपण या ठिकाणी घेणार आहेत. विनंती करतो आदरणीय विकास पाटील सर यांना की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावा. पाचोरा भडगाव तालुक्याचं लाडकं व्यक्तिमत्व, ज्यांच्या आवाजानं, ज्यांच्या सज्जनतेनं, ज्यांच्या अभ्यासानं आणि ज्यांच्या नावानं या पाचोरा भडगाव तालुक्यातला संबंध असलेला अधिकारी वर्ग घाबरतो. प्रशासनावरती प्रचंड पकड असलेलं तुमच्या आमच्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व माजी आमदार सन्माननीय दिलीप भाऊ वाघ यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं टाळ्यांच्या गजरामध्ये मनपूर्वक शुभेच्छा देतोय. भडगाव तालुका अध्यक्ष राहुलदादा पाटील यांनी व्यासपीठावर यायचं आहे. भडगाव तालुका अध्यक्ष राहुलदादा पाटील, युवकांचे अध्यक्ष कुणाल पाटील, भूषण पाटील त्यांच्यासोबत असतील. कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. जे संस्थांचे सगळे प्रतिनिधी असतील, संचालक असतील, सन्माननीय, त्या सगळ्यांनी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. कृपया आम्हाला कोणाला नाव घ्यायला लावू नका. आपल्या समाजवाद म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांचे गोरगरिबांची सेवा करीत असताना तुमच्या आमच्या सगळ्या मंडळींचं
आर्थिक उत्पन्न कसं वाढेल, तुम्ही आम्ही एका सामाजिक गटामध्ये कसे मोडले जाऊ, हा समाजवाद या ठिकाणी डोक्यात घेऊन स्वर्गीय ओंकारप्पा वाघ यांनी पाचोरा तालुक्यामध्ये त्यांच्या या ठिकाणी राजकारणाची मोडतोड केली. गेले अनेक दशकं त्यांनी आपल्या या ठिकाणी पाचोरा भडगाव तालुक्याच्या मनावरती गारूड केलं आणि हे करीत असताना समाजसेवेचा वारसा त्यांनी आपल्या कुटुंबासोबत तुमच्या आमच्या सगळ्यांच्या असलेल्या लाडक्या कार्यकर्त्यांना दिला आणि हा वारसा घेऊन आजपर्यंत माननीय दिलीप भाऊ वाघ यांच्या रूपामध्ये अनेक दशकापासून ओंकारप्पा वाघ आपल्या खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांमध्ये आज जिवंत आहेत. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे ओंकारप्पा वाघ ह्या पाचोरा तालुक्याचे भडगाव तालुक्याचे एकूण मतदारसंघाचे 4 वेळेला आमदार होते आणि 4 वेळेला आमदार घेऊन असताना त्यांनी या ठिकाणी असलेल्या खेड्यापाड्यातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना, अधिक जाती धर्म असेल, गोर गरीब असेल, कष्टकरी असेल, मागास असतील, शेतकरी असतील, महिला असतील, या सगळ्यांना घेऊन जाण्याचा पुढचा प्रयत्न ओंकारप्पांनी केला. तोच वारसा घेऊन मागच्या अनेक दशकाच्या काळापासून दिलीपभाऊ वाघ हे आपल्या सगळ्यांसमोर राजकारण घेत आहेत. त्यांच्यासोबत लक्ष्मण म्हणून राम लक्ष्मणाची जोडी याकडे संजय नाना वाघ या ठिकाणी कार्य करीत आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे अगदी वाघ घराण्याची 3री-4थी पिढी आता राजकारणामध्ये येऊ घातलेली आहे. अशा परिस्थिती असताना या पाचोरा भडगाव तालुक्याच्या आपण या ठिकाणी भाऊंचं अभिष्ट चिंतन करत असताना, भाऊंना वाढदिवसात शुभेच्छा देत असताना तुम्ही आम्ही सगळे फाटके कार्यकर्ते आहोत, तुम्ही आम्ही सगळे जनसामान्य कार्यकर्ते आहोत आणि हे सगळं असल्या कारणाने सुद्धा गेल्या 3 पंचवार्षिकामध्ये आपण भाऊंच्या सोबत ठामपणे अगदी इमानदारीनं एकनिष्ठतेनं आपण या ठिकाणी भाऊंच्या सोबत राहिलो. कदाचित जनतेने विजय केला असेल, करते आज सुद्धा भाऊंच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत, हे तुमच्या आमच्या सगळ्यांचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. समाजवादी विचारसरणीचा वारसा, लोकशाही मानणारे आपण लोक, स्वातंत्र्य समता बंधुता मानणारे आपण लोक आणि ही सगळी लोक भाऊंच्या पाठीशी एकपणे ठामपणाने आपण या ठिकाणी अनेक दशकापासून आपण उभे आहोत. खरं तर 2009ला आपला विजय झाला. त्या 2009च्या 5 वर्षामध्ये आपण वेगवेगळ्या विकासाची गंगा या पाचोरा तालुक्यात आणायचा प्रयत्न केला. आपण बिल्डिंगा उभारल्या नसणार, आपण कॉन्क्रीटचे रस्ते केले नसणार, आपण वेगवेगळ्या ठिकाणी ठेकेदार मोठे केले नसणार, आपण कमिशनखोरीला या ठिकाणी प्रोत्साहन दिलं नसणार, आपण ठेकेदार मोठे करीत नसणार, परंतु 5 वर्षाच्या काळामध्ये जनतेला एवढा विश्वास होता की एखादा माणूस ग्रामपंचायतमध्ये गेला असेल, नगरपालिकेत गेला असेल, पोलीस स्टेशनला गेला असेल, तहसील कार्यालयात गेला असेल, पंचायत समितीला गेला असेल, ज्या ज्या सरकारी संस्थांमध्ये त्या ठिकाणी आपला कार्यकर्ता गेला, विना भ्रष्टाचाराचं त्या ठिकाणी एकही काम आपलं होत नाही, ही पाचोरा भडगाव तालुक्याची अतिशय विडंबना या ठिकाणी आहे. दुर्दैवाने 10 वर्षापासून जे काम त्यांनी या ठिकाणी दुर्दैवाने केलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. भाऊ, अशा वेळेला आपल्याला करारीपणा असलेला नेता, ज्यांच्यामध्ये सज्जनपणा ठासून ठासून भरलेला आहे, जो खऱ्या अर्थानं या पाचोरा भडगाव तालुक्याचं योग्य असे नेतृत्व करू शकतो, त्यांच्याकडे आपण सगळे मोठे आकेशाने आणि आशेने बघत आहोत. आजच्या काळात काय घडलं असेल ते होऊ द्या. पंचवार्षिक मध्ये आपण 2009 नंतर परत एकदा लढलो, पुन्हा मागच्या वेळी आपण लढलो. धनशक्ती असलेले उमेदवार आपल्या पुढे गेले, पण भाऊ 46,000 मतांचा आपला जो कोटा आहे तो कितीही धनशक्ती लावली तरी तो कोणीही कमी करू शकला नाही. या ठिकाणी आपण प्रामाणिकपणे करा. तुमच्यावरती असलेले कार्यकर्ते जीव ओळून टाकतात, तुम्ही कार्यकर्त्यांच्या हाताला ओ देतात. आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते तुमच्या सोबत प्राणपणाने एकनिष्ठतेने लढतात. गणितं बदलली असतील, पाचोरा भडगाव तालुक्याच्या राजकारणातले कदाचित मतदारसंघाचं वातावरण बदललं असेल, आपण ते बघितलं आहे. काही रूपाने अनेक लोक या ठिकाणी, अनेकांची इच्छा या ठिकाणी होत आहे आणि अनेक लोक या ठिकाणी आता पायात गुरुगुरु टाकून या ठिकाणी उभे आहेत. ते काही असो, हो आजच्या अभिष्ट चिन्हाला खरं तर आज आपलं राजकारण बोलायचं नव्हतं, पण तो आपला अभिष्ट चिन्ह करीत असताना वाढदिवसाच्या मनपूर्वक तुम्हाला मी शुभेच्छा देत असताना या कार्यकर्त्याच्या मनातल्या या गोष्टी आहेत त्या मी या ठिकाणी आपल्याला बोलून दाखवल्या आहेत. कदाचित आपण काही गोष्टीमध्ये कमी पडलो असू, कदाचित कार्यकर्त्यांचा संपर्क, जनसंपर्क आपला कमी पडला असू शकतं, कदाचित असंही होऊ शकतं की गैरसमाजातून हे होऊ शकतं, परंतु मला असं वाटतं की पाचोरा भडगाव तालुक्यात बघायला मिळतात या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत पाचोरा भडगाव तालुक्यातल्या मतदारसंघातला प्रत्येक गावातला माणूस जो आपण ओळखतो, जो कोणत्याही जाती धर्मातला असो, या सगळ्यांचं प्रेम आपल्या या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ओढून आणलेलं आहे. म्हणजे मतदाराला आपल्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला भाऊ या ठिकाणी जमले आहे. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मनावरती नक्की बिंबवाल आणि येणाऱ्या काळासाठी या पाचोरा भडगाव तालुक्याचं नेतृत्व करण्यासाठी मी आपल्याला मनपूर्वक या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण ज्या पद्धतीनं या ठिकाणी सज्जनतेचं राजकारण,
चांगल्या विचारांचं, लोकशाहीचं, समाजवादी विचारसरणीचं राजकारण घेऊन या ठिकाणी आपला वारसा चालवत आहात. ते राजकारण आपण या भडगाव तालुक्याच्या दृष्टिकोनातून आपण पुढे चालवावं ही आपल्याला विनंती करतो. आपल्याला मन शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विकास पाटील सर. यानंतर मी विनंती करतो भडगाव तालुक्यात आलेले आमचे हर्षल भाऊ पाटील यांना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. दैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या महाराष्ट्राला ज्या संत थोर महात्म्यांनी या ठिकाणी पुण्यपावन केलं, त्या महाराष्ट्राच्या सर्व संत महंतांना या ठिकाणी मानाचं वंदन करतो. आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्या प्रसंगी या भडगाव पाचोरा मतदारसंघाचे दुसऱ्यांदा होणारे आमदार आदरणीय भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले पीटीसीचे चेअरमन आदरणीय नानासाहेब संजय ओंकार वाघ, आदरणीय शालिग्राम बाबू मालकर, तसेच या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व दोघंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व स्थानिक संस्थांचे आजी माजी लोकप्रतिनिधी, आजी माजी नगरसेवक, आजी माजी पंचायत समिती सदस्य, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, आजी माजी तुमचे सर्व फ्रुटसेलचे सदस्य, सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन, गावागावातून आलेले सर्व सरपंच, संचालक, चेअरमन, संचालक मंडळ, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर व माझ्या जमलेल्या माता भगिनी, मायबाप, जनता जनार्दन व सर्व पत्रकार बंधूंनो, आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी सर्वांना उत्सुकता होती की माजी आमदार आणि 2024चे होणारे आमदार आदरणीय भाऊसाहेब दिलीपजी वाघ यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याप्रसंगी मेळावा होणार. या मेळाव्यात काय घोषणा होतील, काय न होतील, परंतु मी या ठिकाणी या सर्व भडगाव पाचोरा मतदारसंघाच्या या तमाम मायबाप जनतेच्या साक्षीने या ठिकाणी सांगू शकतो, कदाचित हे अभिष्ट चिंतन सोहळ्याचं भाषण आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी राजकीय बोलण्याला काही जास्त मी वाव देणार नाही. परंतु या अभिष्ट चिंतन प्रसंगी बोलत असताना मला एक नेहमी सांगावं असं वाटतं की या ठिकाणी या भडगाव पाचोरा मतदारसंघानं अनेक वर्ष राजकारण पाहिलं. पाचोरा मतदारसंघ वेगळा होता, 22 गावं त्या ठिकाणी 40 तालुक्यातली जोडलेली होती. त्याही वेळेस आदरणीय वाघ परिवाराने या ठिकाणी नेतृत्व केलं. त्यानंतर भडगाव मतदारसंघ जॉईन झाला. 2009ला आदरणीय भाऊ या ठिकाणी आमदार झाले. मला एक सांगताना गर्व वाटतो की वाघ परिवारानं गेली 60 वर्ष या ठिकाणी या सक्रिय राजकारणात या भडगाव पाचोरा मतदारसंघात काढली. आणि ही 60 वर्षे काढत असताना अनेक लहान कार्यकर्ते मोठे गेली, ती कार्यकर्ते मोठीही झाली. त्याच्यानंतर कुणी सभापती झालं, कुणी जिल्हा परिषद सदस्यत्व झालं, सर्वांना या ठिकाणी मानापानाचं स्थान दिलं. परंतु हे स्थान देत असताना काही लोक सोडून देखील गेली. परंतु भाऊ, मी या ठिकाणी शिवसेनेतही 9 वर्ष काम केलेलं आहे. परंतु या ठिकाणी मी खऱ्या अर्थानं सांगू शकतो की जर कधी कोणाला परिवार म्हणून गोतावळा असेल तर तो या मतदारसंघात या वाघ परिवाराला गोतावळा आहे, हे मला सांगताना मनस्वी आनंद होतोय. कार्यकर्ते हजारो असतात, त्या हजारो कार्यकर्त्यांना, त्या कार्यकर्त्यांच्या ताकदीचा निश्चितच नेत्याला अभिमान असतो. परंतु त्या कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर या ठिकाणी नेत्यांनी अनेक लोकांना या ठिकाणी मानापानाचं स्थान दिलेलं असतं. आणि ते स्थान देणारे कार्यकर्ते जेव्हा गद्दारी करतात तर खऱ्या अर्थानं नेत्यांनाही याचं दुःख होतं. परंतु भाऊ, तुम्हाला मी एक सांगू शकतो की 2019च्या विधानसभेला मी तुमच्यासोबत होतो, पण 2019च्या विधानसभेच्या स्पीडपेक्षा तुमचा चेहरा सांगतोय आणि तुमचे हावभाव सांगतायत की येणारी विधानसभा ही वाघ परिवाराची आहे. 100% आमदार होणार, 100%. कुणाला काय करायचं, काय वाटायचं ते वाटू द्या, काय करायचं ते करू द्या. परंतु या ठिकाणी जनतेच्या साक्षीने, जनतेने साक्ष दिली आहे की येणारी विधानसभा ही वाघ परिवाराला द्यायची. कारण का? त्यामागचं कारणही तसं आहे. 10 वर्ष एखादा माणूस आमदारकीच्या बाहेर राहतो. भाऊ, मी तुम्हाला सांगू शकतो की या विधानसभा निवडणुका आल्या की 4 वर्ष 10 महिने झोपलेले जागे होतात. जे मार्केटला निवडून आले ते विधानसभेची स्वप्न पाहतात. पण ही विधानसभा आहे, ही आमदारकी आहे.
हा काही उपास चिवडा नाहीये. 20 रुपये दिले आणि घेऊन आलो. आमदारकी या ठिकाणी ती लढण्यासाठी 10 वर्ष काम करावं लागतं. या वाघ परिवाराने अनेकांचे सुख असतील, दुःख असतील, लग्न कार्य असतील, शेंडींचा कार्यक्रम असेल, मरण असेल, धरण असेल, दुःख असेल, आम्हाला माहिती आहे. जर कधी भाऊ बाहेर राहिले तर आम्ही 15व्या दिवशी देखील या ठिकाणी दारावर गेलेलो आहेत. पण ते दार कधी सोडलेलं नाही. कारण याचा साक्ष होण्याचा कदाचित तो मान आणि ते भाग्य मला आदरणीय वाघ परिवाराच्या बाजूने आणि दिलीप भाऊंच्या साक्षीने मला भेटलेलं आहे. कारण या ठिकाणी भडगाव मतदारसंघात फिरत असताना 99% नव्हे 100% मी राहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि योगानुयोग त्या भाग्याने याच भडगाव पाचोरा मतदारसंघात नव्हे तर सबंध चाळीसगाव मतदारसंघात देखील आज त्या 22 खेड्यांमध्ये आदरणीय भाऊंचा संपर्क कायम राहिलेला आहे. आणि तो संपर्क कायम या ठिकाणी या ठिकाणी भूमिगत बंधारा असेल, वाडेगुड्याचा भूमिगत बंधारा असेल, अनेक नाविन्यपूर्ण कामं या ठिकाणी केली. 2009चं क्रीडा संकुल भडगाव पाचोरा मतदारसंघातलं भडगावला झालेलं आहे ITI कॉलेजजवळ. ते सुद्धा आदरणीय भाऊंच्या कार्यकाळात या ठिकाणी झालं. असे ठोस कामं त्यावेळेस काही एवढे पैसे भेटत नव्हते शासनाच्या माध्यमातून, परंतु जे भेटत होते त्याही माध्यमातून आदरणीय अजितदादा असतील, भुजबळ साहेब असतील, सर्व नेत्यांच्या माध्यमातून, पवार साहेब असतील, यांच्या छत्रछायाखाली आदरणीय भाऊंनी या ठिकाणी काम केलेलं आहे. निश्चितच हा वारसा आपल्याला या ठिकाणी पुढे घेऊन जायचा आहे. आणि तो पुढे घेऊन जात असताना तुम्हा आम्हा सर्वांची साथ या ठिकाणी आदरणीय भाऊंना आपण द्यायची. माझी सर्व कार्यकर्त्यांना आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती की आपण सर्वांनी या ठिकाणी हात वर करायचे आहेत, सर्वांनी हात वर करायचे आहेत. आणि आदरणीय भाऊंना या ठिकाणी आपल्याला निर्धाराची साक्ष द्यायची. चला आपण निर्धार करूया, आदरणीय भाऊंना आमदार करूया. दिलीप भाऊ तुम आगे बढ़ो. निश्चितच या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त मी या ठिकाणी माझ्या भडगाव तालुक्याच्या वतीनं तसेच माझ्या श्री क्षेत्र कनाशीच्या तिघही संस्थांच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय भाऊंना या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या मनस्वी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी भडगाव पाचोरा मतदारसंघानं आमदार होतीन तर दिलीप भाऊच होतीन, येण्याशिवाय दुसरा कोणी निवडू शकत नाही. ही एक साक्ष आपण ठेवूया. सर्वांना या ठिकाणी या जमलेल्या कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. हर्षल दादांनी दिली. तुमच्या आणि माझ्या मनातला आमदार म्हणजे दिलीप भाऊ वाघ. यानंतर मी विनंती करतो प्राध्यापक भागवत महालपुरे सरांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आपणा सर्वांचे लाडके नेते आदरणीय भाऊ यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व माता बंधू भगिनी, पत्रकार बांधवांनो, आज 22 ऑगस्ट म्हणजे आपल्यासाठी काहीतरी संकल्प करण्याचा दिवस. यापूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं माजी नव्हे तर भावी आमदार आता भाऊंना बनवायचा असेल तर आपला सर्वांना आज संकल्प करायचा आहे. कारण आपल्या भडगाव पाचोरा मतदारसंघामध्ये आपण पाहतोय प्रचंड धनाचा वापर करून प्रत्येकजण मनाचे मांडे रचतोय आणि म्हणतोय की मी आमदार होणार. काही निरीक्षेवर बॅनर लावलेले आहेत, आता मीच आमदार बनणार, आम्हीच आमदार बनवणार. भाऊ कोणीच नाही, ना बहीण ना भाऊ, फक्त आपले दिलीप भाऊच. आम्ही बघतोय भाऊ, आता येताना मी मुद्दाम तिकडून आलो, आज कार्यक्रम आहे तिकडे, संजयजी राऊत येत आहेत आणि तिथे बघितली मी गर्दी. ही आपली जी गर्दी दर्दी आहेत सगळे. इथे मोटरसायकलींची जी लाईन आहे ती स्वखर्चाने स्वतःच्या इच्छेने आलेली मंडळी आहे. तिथे 300 रुपये रोज देऊन लोक बोलवलेले आहेत, तरी तिथे कोणी फिरकायला तयार नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी आपल्या मनाने या ठिकाणी येऊन भाऊंना अभिष्ट चिंतन तर करायचंच आहे, परंतु मनामध्ये संकल्प करायचा आहे. मी भाऊंबद्दल जास्त बोलणार नाही. स्वर्गीय आप्पासाहेब असताना जिल्हा बँकेचा ठराव माझ्या नावाचा होता आणि मी त्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो, बापूसाहेब हयात होते.
परंतु आप्पासाहेब जिल्हा बँकेची निवडणूक लढत होते आणि स्वर्गीय आरो तात्या माजी आमदार त्यावेळेस आप्पांच्या विरोधात होते. पण मी स्वतःहून आप्पांना जॉईन झालो. आप्पा मला सहकारातलं नेतृत्व, चांगलं कर्तृत्व असलेल्या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहायचं आहे. मी कोणत्याच आमिषाला बळी पडलो नाही. आप्पासाहेबांना मतदान केलं. आणि मंडळी सांगतो, आप्पासाहेबांनी त्यावेळेस माझ्या समक्ष भाऊंना सांगितलं, याला शेतकी संघात डायरेक्टर घे, हा अल्पसंख्याक आहे, हा निवडणूक लढवू शकत नाही. भाऊंनी त्यावेळेस मान हलवली, होकार दिला. परंतु एक पंचवार्षिक झाली, मला घेतलं नाही. दुसरी पंचवार्षिक झाली, मला घेतलं नाही. मला असं वाटलं आप्पांनी भाऊंना सांगितलेलं भाऊ विसरले की काय. परंतु त्या पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाऊ आमदार झाले आणि शेतकी संघाची निवडणूक कधी नाही झाली इतकी चुरशीची आणि संघर्षमय झाली. आणि भाऊंनी त्या निवडणुकीत मला उमेदवारी करायला सांगितली. 100 ठरावामध्ये माझा एकटा अल्पसंख्याक ठराव. भाऊंना म्हटलं, भाऊ मी उभा राहत नाही, तुम्हाला मी सांगतोय तुम्ही उभे राहा. म्हणजे भाऊंनी मी उभा नव्हतो, भाऊ स्वतः उभे होते अशा पद्धतीचा प्रचार केला आणि मला 3 क्रमांकाची मतं मिळाली. भाऊंनी आप्पासाहेबांनी दिलेला शब्द 10 वर्षानंतर मला संचालक नाही, तब्बल 2 वर्ष शेतकी संघाचा अध्यक्ष केलं. म्हणजे शब्द पाळणारे आणि कामापुरता वापर करून घेणारे, हा फरक आपल्या लक्षात आला पाहिजे. आज धनशक्तीच्या जोरावर कोणालाही जवळ करतील, कोणाचाही वापर करून घेतील आणि निवडणूक संपल्यानंतर फोनसुद्धा उचलणार नाही अशी परिस्थिती असते. म्हणून हे कुटुंब सदैव सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहत आलेलं आहे. आणि भाऊंनी तो वसा वारसा नानापण शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून असेल, सहकारी संस्थांच्या माध्यमातून असेल, सर्वांना न्याय देण्याचं काम करत आलेले आहेत. म्हणून आपल्यासारख्या सामान्य आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांचा एकच पक्ष आहे, तो म्हणजे दिलीप भाऊ. आणि म्हणून दिलीप भाऊ, मी सर्वांच्या साक्षीने वतीने सांगतो, आपण पवार साहेबांच्या गटाची उमेदवारी मिळाली तरी घ्यायला तयार आहोत, अजितदादांच्या गटाची मिळाली तरी घ्यायला तयार आहोत, कारण आपण निष्ठावंत आहोत. पण मी सर्वांच्या साक्षीने सांगतो, सर्वांच्या मनातलं सांगतो, या उपरही काही धनाढ्य शक्तीमुळे आपल्याला जर मागे टाकलं जात असेल, सर्वांकडे पैसा आहे, धन आहे, भाऊ त्यांच्या तुलनेत पैशाने जरी कमी असले तर ही लाखोची करोडोची संपत्ती त्यांच्याकडे नाही, याची भाऊंकडे आहे. आणि म्हणून आपण आपली किंमत ओळखून भाऊंच्या मागे खंबीरपणानं उभं राहायचं आहे. कोणाकडे किती लोक आहेत, भाऊंना सोडून किती गेले त्यांना जाऊ द्या, त्यांचं भविष्य तेवढंच होतं. पण आता आपणा सर्वांचं भविष्य उज्ज्वल आहे. म्हणून या नेत्याच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहण्याचं काम आजच्या या वाढदिवशी आपल्याला संकल्प करून करायचं आहे. मी माझ्या स्वतःच्या वतीने, माझ्या मालपुरे परिवाराच्या वतीने, माझ्या सातगाव डोंगरी येथील सर्व ग्रामपंचायत विकास सोसायटी, 2 शाळा आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने भाऊंना अभिष्ट चिंतन करतो. आणि सर्वांना एकच सांगतो, सर्वांची परवानगी घेऊन मी परमेश्वराला साकडं घालतो की असं नेतृत्व आपल्यासाठी जास्त काळ निरोगी आणि सशक्त राहावं, याच्यासाठी परमेश्वराला मी साकडं घालतो. परमेश्वरा, आज श्रावण महिन्यातला अतिशय चांगला चतुर्थीचा, संकष्ट चतुर्थीचा दिवस आहे की असं नेतृत्व राहिलं तर सर्वसामान्यांना न्याय मिळणार आहे. म्हणून आमचा 1-1 सेकंद, 1-1 मिनिट कमी कर, पण आमचं आयुष्य या नेत्याला दे, अशी परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आबासाहेब. यंदा पाचोरा तालुक्याना आमदार वैत फक्त दिलीप भाऊच होते आणि म्हणून तुमच्या शुभेच्छा या ठिकाणी मिळाल्यात. यानंतर मी विनंती करतो आदरणीय नितीनदादा तावडे यांना की त्यांनी मार्गदर्शन करावं. आपले लाडके नेते, या मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील सन्माननीयगण, उपस्थित मतदारसंघातील बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, साधारणतः वाघ कुटुंबाच्या राज्यकारणाला आणि समाजकारणाला 67 वर्ष पूर्ण होत आहेत. ओंकारप्पांनी सुरू केलेला हा राजकारणाचा वसा हा
वाघ कुटुंबाच्या 3ऱ्या पिढीपर्यंत येऊन पोचलेला आहे. आणि मला असं वाटतं की संबंध महाराष्ट्रामध्ये जे काही मोजके उदाहरणं आहेत की 3ऱ्या पिढीपर्यंत कार्यकर्ता पाठीची खंबीरपणे उभा राहतो, ते त्यामध्ये वाघ कुटुंबीय सुद्धा आहे. आज जवळजवळ इथे आप्पांच्या पिढीपासून भाऊंच्या पिढीपर्यंत आणि आता भाऊंच्या मुलांच्या पिढीपर्यंतचा संपूर्ण वर्ग उपस्थित आहे. ही काही असामान्य अशी असाधारण गोष्ट नाही आहे. इतके वर्ष राजकारण टिकवून ठेवणं, समाजकारण टिकवून ठेवणं आणि लोकांमध्ये सतत आपण उपस्थित राहणं, लोकांचे काम करीत राहणं, इतका हा सोपा विषय नाही आहे. परंतु वाघ कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून हे सगळं काम करत आहेत. आप्पासाहेब अनेक निवडणुका लढले, त्यातल्या काही जिंकले, काही हरले. माझा जन्म तसा 71चा, म्हणजे मी आता 52व्या वर्षामध्ये आहे. परंतु माझा राजकीय सामाजिक जीवनाला सुरुवात ही 1988 मध्ये झाली. आणि 88, 87, 88चा काळ असेल तर शालेय जीवनामध्ये सुद्धा आम्हाला त्यावेळेला कैलासवासी ओंकारप्पा वाघ यांचं आकर्षण होतं. भाऊ, मला आठवतं की निवडणुकीच्या ज्यावेळेला प्रचार सुरू होता आणि आप्पांची निशाणी नांगरधारी शेतकरी होती आणि आम्ही ते नांगरधारी शेतकरीचे बिल्ले गोळा करायचो. बिल्ले मिळायचे, ते बिल्ले गोळा करायचो आणि ते बिल्ले पुन्हा गल्लीमध्ये वाटायचो. एवढंच नव्हे तर नांगरधारी शेतकरी, शेतकऱ्यांचा कैवारी, काय ते इंदिरा गांधी, काय गुड़ की जिलेबी तेल में इंदिरा गांधी जेल में, अशा काहीतरी त्यावेळेला घोषणा असायच्या. त्या घोषणासुद्धा आम्ही अत्यंत जोशाने त्यावेळेला म्हणायचं. मागायचं तात्पर्य इतकंच की त्या वयामध्ये सुद्धा ओंकारप्पांचं माझ्यासारख्याला आकर्षण होतं. अशा राजकारणामध्ये बदल होत असतात. माझ्या राजकारणी जीवनाची सुरुवात नंतर सक्रिय राजकारणात शिवसेनेपासून झाली. परंतु शिवसेनेत असताना सुद्धा कैलासवासी ओंकारप्पा वाघ यांनी व्यक्तिगत द्वेष कधी केला नाही. मला आठवतं राणीच्या बांबुळला आम्ही शिवसेनेच्या शाखेच्या उद्घाटनाला गेलो होतो आणि तिथे मी अत्यंत त्यावेळेला तरुण होतो, शालेय जीवन, कॉलेज महाविद्यालयीन जीवन होतं आणि भाषण केलं. आणि मी शिवसेना कशी समाजवादी आहे, म्हणजे शिवसेना खरा समाजवाद बाळगते वा, असं मी त्या भाषणात सांगितलं. आप्पासाहेब धाब्यावर भाषण ऐकत होते. दुसऱ्या दिवशी पात्राला आप्पा आले आणि आप्पांनी बोलून पाठवलं, मला माझं कौतुक केलं आणि मला सांगितलं की तू शिवसेनेचा समाजवाद सांगितला, परंतु खरा समाजवाद मी सांगतो बा. आणि त्यावेळेला आप्पांनी सांगितलं की समाजवाद म्हणजे नेमका काय असतो. आणि आप्पा समाजवाद, विकास सर समाजवाद प्रत्यक्ष जीवनात सुद्धा जगले. कैलासवासी ओंकारप्पा वाघ यांनी त्या काळामध्ये खऱ्या अर्थाने बरुतेदारांना न्याय देण्याचं काम केलं. तेली असतील, माळी असतील, साळी असतील, कुणबी असतील, मराठा असतील, सगळ्या समाजाच्या लोकांना सोबत घेतलं, त्यांना न्याय दिला, त्यांना जिथे नोकरी देता येईल तिथे नोकरी देण्याचा प्रयत्न केला. विनय बाबा, आज जर पाचोरा तालुका एज्युकेशन सोसायटीमध्ये किंवा जिल्हा बँकेमध्ये किंवा इतर ठिकाणी जे नोकरीला कर्मचारी दिसत आहेत, तेली असतील, माळी असतील, मुळे असतील, तर ते फक्त काही शिवसेनेमध्ये काम केलं. आप्पासाहेबांनी पण काम केलं, सगळ्यांनी काम केलं. परंतु या मतदारसंघामध्ये 95 पर्यंत जात ही विषय नव्हता. 95 नंतर या मतदारसंघामध्ये जात हा विषय आलेला आहे. एवढंच नव्हे तर निवडणुका सुद्धा अत्यंत इतक्या झगमगीत होत नव्हत्या. 95 पर्यंत आम्ही शेवचिवड्यावर काम केलेलं आहे. कैलासवासी ओंकारप्पा वाघ यांच्यासोबत 95 नंतर म्हणजे 99च्या निवडणुकीनंतर बदललेला असून या मतदारसंघामध्ये धनाचा पहिला प्रयोग हा 1999 मध्ये झाला आणि तिथून या मतदारसंघाचं तर राजकारण बदलायला सुरुवात झाली. तरी या सगळ्या एवढ्या आर्थिक झगमगाटामध्ये, इतक्या या प्रचंड धनशक्तीच्या पुढे राजकारणामध्ये टिकून राहणं एवढं सोपं नाही. माननीय दिलीप भाऊ जवळजवळ अनेक नगरपालिकेच्या निवडणुका लढले, विधानसभेच्या निवडणुका लढले, सहकारातल्या निवडणुका लढल्या, जिल्हा बँकेची सुद्धा निवडणूक लढले. इतक्या निवडणुका लढल्यानंतर माणूस खचून जातो, माणसाची आर्थिक क्षमता कमी होऊन जाते. परंतु तरी सुद्धा तुमच्यासारख्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आजही दिलीप भाऊ राजकारणामध्ये तग धरून आहेत. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि म्हणून आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणे अत्यंत आवश्यक आहे. या मतदारसंघामध्ये निवडणुकीचा बाज बदलण्याची वेळ आलेली आहे. निवडणुकीचं समीकरण बदलण्याची वेळ आलेली आहे. पुन्हा एकदा वेळ दाखवून देण्याची आलेली आहे की या निवडणुकीमध्ये धनशक्तीपेक्षा कार्यकर्त्यांच्या शक्तीला महत्व आहे आणि कार्यकर्ता पुन्हा या मतदारसंघामध्ये बदल घडवून आणू शकतो हे आपल्याला या 2024च्या निवडणुकीमध्ये दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. मी आपल्याला सांगायला हरकत नाही, राजकारणामध्ये बदल होत असतात, अनेक प्रसंग येतात. मी तसा भावनिक कार्यकर्ता होतो.
2004मध्ये माझ्यावर प्रसंग आला, राजकीय प्रसंग आला. वर्षभर मी घरी झोपलो नाही. मी रात्रीतून उठून बसायचो. माझ्यावर प्रसंगच असा आला होता राजकारणात. परंतु त्यावेळेला 2004मध्ये माझ्या मित्रांनी दिलीप भाऊंची माझी गाठ घालून दिली आणि भाऊंनी मोठ्या मनाने मला स्वीकारून पदाधिकारी केलं आणि मला राजकारणामध्ये सक्रिय ठेवण्याचं काम केलं. हे मी कधी विसरू शकत नाही. ठीक आहे, मनभेद कधी कधी होतात, कधी कधी दुःख होतं, कधी कधी वाईटही वाटतं, कधी कधी आपल्या वेगळ्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना येत असतात. परंतु तरी 2004चा प्रसंग मला आजही विसरता येत नाही. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेल की या निवडणुकीच्या निमित्तानं जी 2024 आता जी निवडणूक होणार आहे, आज आपण खरं म्हणजे भाऊंच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी जमलेलो आहे. राजकीय निवडणूक भाषणांची ही वेळ नाही, टीका करण्याची ही वेळ नाही. परंतु तरीसुद्धा आपल्या या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं सामान्य कार्यकर्त्याचा स्वाभिमान जर आपल्याला जिवंत ठेवायचा असेल, सामान्य कार्यकर्त्याला जर अभिमानाने या मतदारसंघामध्ये आपल्याला उभं करायचं असेल, पुन्हा जनसामान्यातून नेतृत्व उभं करायचं असेल, तर आपल्या या निवडणुकीमध्ये पुन्हा सगळं विसरून भाऊंच्या पाठीशी उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. सर, आपण म्हटलात की संजू नाना लक्ष्मण आहेत. सर, संजू नाना लक्ष्मण तर आहेत, पण त्याचबरोबर ते भरतसुद्धा आहेत. म्हणजे लक्ष्मणासारखं ते भाऊंच्या पाठीशी ते उभे राहतात, बरोबरीने काम करतात. परंतु भरतासारखी सुद्धा भाऊंवर नानांची श्रद्धा आहे. थोडासा नानांचा स्वभाव आहे, कधी कधी नोकझोक होते आमची, पण ते कुटुंबातलं हे सगळं हे भांडण असतं, कुटुंबातल्या सगळ्या गोष्टी असतात. तरी हे सगळं विसरून वाघ कुटुंब हे प्रत्येकाला सोबत घेण्याचं काम करतात. आणि कार्यकर्त्याचा सुद्धा हा रुसण्याचा अधिकार असतो. मी आपल्याला एक सांगू इच्छितो की आम्ही रुसतो, विकास सर रुसतात, कधी कधी ललितही रुसतो, परंतु संजू नानांना रुसलेलं कधी मी बघितले नाही. की नाना कधी रुसत नाही, नाना कधी मनामध्ये ठेवत नाही. आणि अत्यंत भाऊ सांगतील, भाऊ म्हणतील तो कायदा म्हणून नाना काम करतात. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना असा भाऊ भेटो अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आम्ही आपल्याला सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये आपल्याला विजयशील कशी प्राप्त करता येईल या दृष्टीने आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाहीत. ठीक आहे, आपल्या पक्षाचे 2 गट झालेले आहेत, शरद पवार गट, अजित पवार गट झालेला आहे. परंतु आम्हाला माहिती आहे भागवत मालपुरे सर की भाऊंची श्रद्धा ही शरद पवारांसोबत आहे. मनामध्ये जसं आपण मनमा राम तसं मनमा शरद पवार आहेत. आणि आम्ही त्या दृष्टीने शरद पवार साहेबांची सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन एकत्रपणे भेट पण घेतलेली आहे. त्या सगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या नसतात, परंतु कालांतराने सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतील. आणि या निवडणुकीमध्ये निश्चितपणे भाऊ पूर्ण ताकदीने उभं राहिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि आपणही सगळेजण त्यांच्या पाठीशी उभे राहू. फक्त एक गोष्ट आपण मनामध्ये ठेवा, वेगवेगळ्या पद्धतीचे मतभेद तयार करण्याचे प्रयत्न केले जातील. हा इथे गेला, तो तिथे गेला, हा याला भेटला असं सांगितलं जाईल. काही लोकांना कामाचं आकर्षण आहे म्हणून काही लोक सध्या अलीकडे तिकडे पण जात आहेत. अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये आहे. काही लोक मतभेद बी तयार करतात. काही लोक येतात सांगतात तुम्हाला बॅनरवर फोटो नाही, तुम्हाला जाहिरातमा फोटो नाही. आमचा बॅनरवर फोटो नसला तरी चालेल, जाहिरातीत फोटो नसला तरी चालेल, परंतु दिलीप भाऊंच्या हृदयातलं स्थान आमचं कोणी कमी करू शकत नाही हे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. असले उद्योग करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा आम्ही सांगू इच्छितो की असले उद्योग करून काही उपयोग होणार नाही. आम्ही सगळे एक आहोत, एकत्र आहोत आणि एकत्र ही ग्वाही देतो. आणि माझे धन्यवाद दादा, आपण आपल्या मनातल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्यात. यानंतर मी विनंती करतो सीताराम पाटील सरांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. उपस्थित सर्व भाऊंवर प्रचंड प्रेम करणारी सर्व बांधव आणि भगिनींनो आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्वप्रथम मी भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना प्रचंड अशा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. बंधूंनो, इतिहासाची पुनरावृत्ती होते असं म्हणतात. इतिहासाची पुनरावृत्ती होते असं आम्ही शिकवलेलं आहे आणि तीच आता इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याला सर्वांना करायची आहे. मला माहिती आहे की भाऊ पवार साहेबांच्या गटात 2 घरं पडली, त्याच्यातले भाऊ एका घरात आहेत, नाना एका घरात आहेत. आम्ही नानांच्या मागे म्हणजे शरद पवारांच्या मागे होतो, ही वस्तुस्थिती आहे. तरी पण भाऊ आणि आमचं नातं पवार साहेबांशी इतकं अतूट आहे की आजही त्यांच्या घरांमध्ये त्यांच्या बैठकमध्ये पवार साहेबांचा फोटो आहे.
याच्यावरून हे सिद्ध होतं की भाऊंचं पवार साहेबांवर अत्यंत प्रेम आहे. बंधूंनो, मला माहिती आहे की 1977 पासून आप्पांसोबत आम्ही काम करत आहोत. या तालुक्याला समाजवादी चळवळीची फार मोठी वारसा या तालुक्याला मिळालेला आहे आणि त्या वारसा हक्कातून नक्कीच मला असं वाटतं की आपल्यासाठी ही जागा सुटावी यासाठी जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी परवा या ठिकाणी येऊन आश्वासन दिलं होतं आणि त्यानुसार जर झालं तर सोन्याहून पिवळं होईल असं मला वाटतं. तरी पण आपण या ठिकाणी भाऊ 100% निवडणुकीला उभे राहणार आहेत, विधानसभेसाठी प्रतिनिधित्व करणार आहेत. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यासाठी मी एक सोपा मंत्र आपल्याला सांगेल. आपल्याला विजय मिळवायचा आहे भाऊंना. त्यासाठी मी असं समजतो की 3 ते 4 हजार पब्लिक लोक आपल्यासमोर येत आहेत. साधारणतः 3,000 धरूया. जास्त काहीच करायचं नाही आहे, फक्त 30 मतं आणायची आहेत. तुमच्या घरातले 7-8-10 समजतो मी, आणखीन 20 जोडायचे. किती सोपं आहे हे. 30 जर जोडले आपण तर 90,000 ते 80,000पर्यंत आपलं मतांचं गणित जातं. परंतु हे घडलं पाहिजे, हे बोलून उपयोग नाही. म्हणून आपण सर्वांनी खुणगाठ जर बांधली आणि मनापासून जर इथून गेल्यावर हा निर्धार केला की आपण भाऊंसाठी कमीत कमी 30 मतं आपल्या आजूबाजूचे आपण जोडू, अशा प्रकारचे आपण जर निर्धार व्यक्त केला तर भाऊंचा विजय हा 100% कोणीही रोखू शकत नाही, यात मला शंका वाटत नाही. बंधूंनो, या निमित्तानं मी या ठिकाणी एवढंच सांगेन की आपला तालुका स्वर्गीय आप्पांच्या मागे या ठिकाणी सतत उभा राहिलेला आहे. आप्पांनी एका सभेमध्ये मोठ्या याच्यामध्ये सांगितलं होतं की कैलासवासी शंकरांना वकील साहेब यांनी आप्पांना या राजकारणामध्ये त्यावेळेला त्यांनी आणलं होतं आणि आप्पांनी एका समारंभातून असं सांगितलं होतं की मी जी आहे ती गुजर समाजाची देणगी आहे, असं वाक्य त्यांनी काढलं होतं. आणि ती गोष्ट मी तुम्हाला नमूद करावीशी वाटतो की ही वस्तुस्थिती आहे की आपण आप्पांवर प्रेम करत आलात, त्याचप्रमाणे भाऊंवर सुद्धा प्रेम करावं अशी मी आपल्या सर्वांना या निमित्ताने विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. मी वक्त्यांना विनंती. आज के इस शुभचिंतक और समर्थक मेड़ावे में उपस्थित माननीय माजी आमदार दिलीप भाऊ वाघ पर प्रेम करने वाले और वाघ परिवार पर प्रेम करने वाले मैं सभी श्रोताओं का तहे दिल से स्वागत करता हूं और माननीय दिलीप भाऊ वाघ को इस उम्मीद के साथ जन्मदिन की शुभकामनाएं देता हूं कि आने वाला साल आमदार को शुभेच्छा देने के लिए इसी तरीके से हजारों लोग यहाँ पर जमा हो, ऐसी उम्मीद करते हुए मैं अपनी बात की शुरुआत करता हूं. साथियों, आप सभी जानते हैं कि वाघ परिवार इस पाचोरा की ही नहीं बल्कि जलगांव जिले की राजनीति का एक अहम रोल अदा करने वाला परिवार रहा है. माननीय स्वर्गीय ओंकारप्पा वाघ साहब का समाजवादी विचार जो उन्होंने जनमानस तक पहुंचाने का काम किया, शिक्षण और सहकार के क्षेत्र में काम किया, आज उसी की परिणति है कि यहां पर हजारों लोग वाघ परिवार पर प्रेम करने वाले मौजूद हैं. यह एक जो दूरदृष्टि थी, उस दूरदृष्टि के माध्यम से पाचोरा और भड़गांव तालुके में शिक्षण संस्थाओं का विस्तार हो, सहकार क्षेत्र का विस्तार हो और आपके और हमारे घर के युवाओं को, महिलाओं को रोजगार देने हो, उसके लिए जो जो चळवळ और जो जो कोशिशें करनी थी, माननीय ओंकारप्पा वाघ और उनके परिवार ने आप लोगों के बीच में लाकर की है. उसके फलस्वरूप आप ही लोगों ने और हम ही लोगों ने माननीय अप्पा साहब को आमदार बनाया. उसके बाद माननीय दिलीप भाऊ को आमदार बनाया.
लेकिन बड़ी बदकिस्मती की बात है कि पिछले 10 सालों से हमारे पास वो सत्ता नहीं है। जो खल आप लोगों के मन में है वही खल उनके भी मन में है, क्योंकि जब सत्ता होती है तो काम और ज्यादा आसानी से और ज्यादा विस्तार से किए जा सकते हैं। हर कार्यकर्ता को, हर उस शुभचिंतक को यह कमी खल रही है कि हम कब दिलीप भाऊ वाघ के हाथ में सत्ता दें। लेकिन दोस्तों, सिर्फ विचार कर लेने से यह काम नहीं होगा। किसी शायर ने बहुत अच्छा शेर कहा है, उठ बांध कमर क्या डरता है। आज हमको कमर बांध करके तैयारी करनी होगी। मुझसे पहले हमारे विधानसभा क्षेत्र प्रमुख माननीय नितिन दादा ने अपनी बात रखी, माननीय शरद चंद्र पवार गढ़, अजीत दादा गढ़, जितनी सारी चीजें थी वो आप लोगों के बीच में, आप लोगों के दरमियान में रखी। लेकिन एक बात उन्होंने बहुत इंपॉर्टेंट है कि ये क्या हो रहा है। आज हमारी मनस्थिति बिल्कुल वैसी ही है। परिवार में झगड़ा हो रहा है, ना बाप को छोड़ सकते ना मां को छोड़ सकते। उस मनस्थिति को आप समझिए। उस मनस्थिति से हम भी दो चार हैं, आप भी दो चार हैं और हमारे नेता भी दो चार हैं। लेकिन इससे हमको रास्ता निकालना होगा, और वो रास्ता यह है कि हमको मुस्तकिल अडिग होकर खड़े रहना होगा और वो सारी चीजें जो महाराष्ट्र की राजनीति में, महाराष्ट्र की राजनीति की पटल पर हो रही है, उसको नजरअंदाज करते हुए वाघ परिवार जो फैसला लेता है उस फैसले के साथ आपको और हमको खड़ा रहना होगा। मैं गारंटी से कहता हूं कि माननीय दिलीप भाऊ वाघ ने ना शरद चंद्र पवार साहब के विचारों को तिलांजलि दी है, ना ही समाजवादी विचारों को तिलांजलि दी है। उन्होंने तो किसानों की, मजदूरों की, दलितों की, अल्पसंख्यकों की, महिलाओं की बात जो समाज में रख सकता है उस विचारधारा को पकड़कर रखा हुआ है। आज हमारी यह जिम्मेदारी है कि आज हम उनके साथ शाना बशाना, कंधों से कंधा मिलाकर खड़े रहें। और यह जिम्मेदारी के साथ मैं इसलिए कह रहा हूं क्योंकि हमको आज किसी भी कंडीशन में यह अहद करना होगा। आज का यह दिन हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है। आज हमको यह डिसाइड करना होगा कि हम सत्ता में आना चाहते हैं या नहीं आना चाहते। यह लड़ाई हमारी है। यह माननीय दिलीप भाऊ वाघ की लड़ाई अब नहीं रही। इस चुनाव को हमको हाथ में लेना होगा। आने वाला चुनाव यह हमारा चुनाव है। इस तरीके से हमको लोगों के बीच और जनता के बीच जाना होगा, तभी जाकर हम लोग यश प्राप्ति की तरफ बढ़ सकते हैं। और यह अहद आज मैं आप लोगों के दरमियान उठाता हूं कि दोस्तों, माननीय दिलीप भाऊ वाघ को ईश्वर अल्लाह अच्छा स्वास्थ्य, अच्छी सेहत, तंदुरुस्ती और हमारी और आपकी दुआओं से नवाजे। उनको आने वाले समय में कामयाब करे, यही दुआ और यही प्रार्थना लेकर मैं अपनी बात खत्म करता हूं। धन्यवाद। धन्यवाद अजर भाई। यानंतर मी विनंती करतो शालिग्राम भाऊ मालकर यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। आजच्या आपल्या दिलीप भाऊंच्या 58व्या वाढदिवसानिमित्त आलेल्या सर्व दिलीप भाऊ, संजू नाना आणि वाघ परिवारावर प्रेम करणाऱ्या पाचोरा वडगाव तालुक्यातील तमाम माता बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, भाऊ सर्वांचे भाषण ऐकताना एक लक्षात आलं आणि मागच्या काळात मतदारसंघातल्या चर्चा पण वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला देईलच, वाढदिवसाच्या आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेच, पूर्वसंध्येला पण होत्या। अजून 42 वर्ष तुम्ही निरोगी आयुष्य जगावं आणि या मतदारसंघाचे पेरावे अशी मी आमच्या हरिहरेश्वर चरणी नित्य नियमाने प्रार्थना आपल्यासाठी करतो। 100 वर्ष आपले पूर्ण हो। परंतु मित्रांनो, तुम्ही काही का म्हणा ना, आजचा मेळावा काही वाढदिवसापुरता वाटत नाही। वाटतो का? निवडणुकीसारखे वाटतं की नाही? थोडंसं खरं सांगा।
भाऊ आमदार झाले पाहिजे असं वाटतं की नाही? का फक्त वाढदिवसासाठी आले तुम्ही? वाढदिवसाला तर यात्रा भरते ना भाऊंच्या घरी, दरवर्षी यात्रा भरते की नाही? पण आपण आज सगळा जनसमुदाय जो आलेला आहे तो भाऊंना विनंती करायला आलेला आहे आणि भाऊंना शुभेच्छा द्यायला आलेला आहे की भाऊ तुम्ही 2024ला आमदार व्हायचंच आहे. मागच्या काळात काही चर्चा आल्या, दिलीप भाऊ थांबले, दिलीप भाऊ शांत झाले, ऐकले असतील तुम्ही पण चर्चा. परंतु मित्रांनो हे वाघ आहे आणि वाघ जेव्हा 2 पावलं मागे जातो तो कशासाठी जातो? लांब बरस करने वालों की हार नहीं होती, लहरों से डर के नौका पार नहीं होती. दिलीप भाऊ अपनी कोशिश करने वालों की अपनी कभी हार नहीं होगी. 2024ला आपण निश्चित निवडून आल्याशिवाय राहणार नाही, यात कुठल्याही प्रकारची तीळमात्र शंका मित्रांनो नाही. राहिलं पक्षाचं, पत्रकार बंधूंनो तुमच्या माध्यमातून मी आमच्या महाविकास आघाडीच्या पक्षातील घटना अशी मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. अन्यथा सांगलीचं जे झालं ते पाचोऱ्यात झाल्याशिवाय राहणार नाही. दिलीप भाऊंना तिकीट नाही मिळालं. अहो सांगलीच्या विशाल पाटलांना काय चिन्ह मिळालं? पाकिट. रिकामं पाकिट. बरं आपल्याकडे भरल पाकिट नाही आहे का? आपल्याकडे भरल पाकिट? अहो आपल्याला पाकिट मिळू द्या, काही मिळू द्या, परंतु हे जनतेने ठरवलेलं आहे की 2024मध्ये दिलीप भाऊंना 100% आमदार करायचं. परवा रक्षाबंधन झालं, एका भावाने प्रत्येक बहिणीला साड्या वाटल्या, एका बहिणीने सगळ्या भावांकडून राख्या बांधून घेतल्या. सर्व हे प्रायोजित कार्यक्रम होते, परंतु मला इथे आनंद असा वाटला आमच्या रेखाताईने स्वयंस्फूर्तीने भाऊंना राखी बांधली आणि ती जी राखी होती ती विश्वासाची होती, ती दृढ निश्चयाची होती आणि हा विश्वास होता की हा भाऊ माझा आमदार होईल. पाचोरा वडगाव तालुक्यातल्या 3.5 लाख मतदारसंघाचं 3.5 लाख मतदारांचं प्रतिनिधित्व त्या विधानसभेमध्ये करेल आणि सर्वांना न्याय द्यायचं काम करेल. ताई तुम्हाला कोणी सांगितलं का बांधा असं? सरलाताई सॉरी चूक झाली. तर सरलाताईंनी आपल्या तालुका अध्यक्ष आहेत त्या महिलांच्या, त्यांनी राखी बांधली. तर मित्रांनो हे प्रेम आहे. बाहेर इतक्या मोटरसायकली लागलेल्या आहे. आता काही ज्येष्ठ लोकांसाठी आम्ही गाड्यांची व्यवस्था करून दिली आहे, ते मान्य करतोय, छापू नका पत्रकार बंधूंनो. परंतु जे 2 व्हीलरने आलेले टाक 50 जण चालले आपल्या कार्यक्रमाला, असे आपले सगळे कार्यकर्ते, त्यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. मित्रांनो वेळ कमी आहे आणि भाऊंचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे आणि मला एक सांगायचं आपल्याला, जळगाव जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा मी कार्याध्यक्ष भाऊंच्या आशीर्वादाने संजू नानांच्या मार्गदर्शनाखाली झालो आहे. त्या मिटिंगच्या दिवशी सुद्धा विषय निघाला होता. आज सुद्धा सांगतो की असे 100 पदं भाऊंसाठी आम्ही कुर्बान करायला तयार आहोत. पद महत्वाचं नाही, ते वाघ परिवार महत्वाचा आहे, भाऊ महत्वाचा आहे. आणि अजून उमेदवारी जाहीर झालेल्या नाही आहे. ही जागा सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने लढवलेली आहे, सातत्याने. आणि यावेळेस सुद्धा ही आपणच लढवणार आहे इतकाच मी आपणास विश्वास देतो. आणि भाऊ सुद्धा पवार साहेबांच्याकडूनच लढायला जास्त इच्छुक असतील असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. मला यावल आणि रावेरला पक्षाच्या बैठका असल्यामुळे आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता टायगर अभी चला जोरात लागूया. धन्यवाद. धन्यवाद मालकर साहेब. यानंतर मी विनंती करतो विनय बाबा जकातदार यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना भुका लागल्यानंतर आमचा नंबर लागतो, काय करावं. नंबर असा ज्येष्ठतेमुळे आला. यांनी आता मालकर साहेब लवकर नेते झाले, फार लवकर नेते झाले तुम्ही. मला मिटिंग आहेत, मला असं आहे, आमच्याकडे असं कधी झालंच नाही आयुष्यात. कारण आमचा पक्षच नाही. आमचा पक्ष दिलीप वाघ, आमचा पक्ष ओंकार वाघ, आमचा पक्ष वाघ. इतर पक्ष आम्हाला माहिती नाही. जन्माला आलो, राजकारण कळायला लागलं 77 साली ओंकारप्पा वाघ भेटले. आणि हा बेधडक बेबुंद माणूस हा काय करेल, याचा संसार कसा चालेल ते आप्पा म्हटलं तुम्हीच बघा. आप्पा म्हणे तू रिकामा आहे, तू रिकामा राहायची तर घर कसं चाली, तुला बाईले नोकरी लावा. सुईन माझ्या बायकोला आप्पानी नोकरी लावा, माझं घर चांगलं चालायला लागलं. आज माझ्या बायकोला पगार झाला, पेन्शन मिळायला लागलं. आता प्रश्न पडला मुलाचं काय मिळेल त्याला. फक्त माझी देवाला एवढीच विनंती आहे की त्या 100व्या वर्षाच्या सोहळ्यामध्ये मी सुद्धा त्यांना शुभेच्छा द्यायला उपस्थित राहावं. कारण त्यांच्या माझ्या वयामध्ये 14-15 वर्षाचं अंतर आहे.
त्यावेळेला काठी टेकत टेकत 115 वर्षी मी पण येईल, पण त्या काळात मी असेल आणि त्या काळाची परिस्थिती अशी असेल. मित्रांनो, हे आता म्हटले ते 2दा आमदार झाले, त्या 2दा आमदार तात्या झाले, 2दा काय आप्पा झाले, टप्पा झाले. पण या मतदारसंघामध्ये आमचा बाप ओंकार वाघ, ढाणे वाघ 5 वेळा आमदार झाला, 5 वेळा. आणि या वाघांना 5-5 वेळा आमदार व्हायची सवय आहे मित्रांनो. त्यामुळे इथं आताशी आप्पा भाऊ दुसरी टर्म आहे, अजून तर पुष्कळ टर्म लढायचे आहे. 1957 पासून हे वाघ घराणं या जनसेवेसाठी सुरू झालं तर आज 2024 पर्यंत अखंडितपणे सेवा करताय. वरती जाऊन मी नेहमी गमतीने सांगतो, बरे वाघ परिवार वाघिणींसह आमची फार सेवा करता आपल्या मतदारसंघाची. मी नेहमी गमतीने सांगतो की आपण वरती जाऊन मला निरोप द्यायचा आहे, काय काय चाललंय खाली सांगणार आहे की 4थी पिढी सुद्धा कामाला लागलेली आहे. दिलीप भाऊंचा मुलगा, दिलीप भाऊंचा नातू सुद्धा पुढच्या काळात नगरसेवक करेल, जमलं तर त्याला आमदार करेल, मग आपण भेटायला जाईल रिपोर्ट घेऊन. आप्पा 4थ्या पिढीचा वाघ सुद्धा विधानसभेत पोहोचला. या सांगण्याचा उद्देश असा आहे की इतकी पिढ्यानपिढ्या ही मंडळी जनसेवेचं व्रत कायम ठेवून आपल्यासमोर काम करत आहे. मित्रांनो, निवडणूक पुढे आहे, त्यानिमित्ताने भाषण आपण करणार आहोत. आपण सगळ्यात महत्त्वाचं दिलीप वाघांचं भाषण ऐकायला आहे, त्यामुळे मी आता थांबवतो. जाता जाता एकच गोष्ट मला परवा समजली. पूर्वी सगळीकडे चर्चा होती, चौकात बसलो, एक म्हातारा मला म्हणायला लागला, का बाबा आई काय शे राखी राखी राखीनं, ते राखीचे बोर्ड लागलेत ताईंचे. ताईंनी सगळ्यांना राखी बांधली, मालकरांनी सांगितलं सगळ्यांना राखी बांधली. पण माझी ताईंना विनंती की तो आप्पा तिकडे फिरतोय त्याला एकदा राखी बांध, त्याचा कान धरण, त्याला सांग घरी बैस, बस दया ते. आणि आप्पा सगळ्यांना साड्या वाटत फिरतोय, आप्पालाही सांगायचं की सगळ्यांना साड्या वाटव, ह्या बहिणीलाही काहीतरी दे, तिचा कान धरण, तिला घरी बसव, आणि नसेल तर आपलं काम या दोघांना घरी बसवा. आणि फक्त दिलीप वाघ. आणि म्हणून आजच्या या मेळाव्याला आपण दिलीप वाघांना शुभेच्छा द्यायला आलोय. आणि त्यांनी सांगितलं की या मेळाव्यात मी काय ती घोषणा करणार आहे, आणि त्या घोषणेची आपण मित्रांनो वाट बघतो आहोत. आणि म्हणून पुनश्च एकदा दिलीप वाघांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांना 100 वर्षाची माझी गोष्ट तुम्हाला सांगितली. मला आशीर्वाद द्या सर्वांनी की त्यांच्या 100व्या वर्षी त्यांच्या कुटुंबियासकट त्यांना आशीर्वाद द्यायला आम्ही सुद्धा उपस्थित असू अशी प्रार्थना परमेश्वराजवळ करतो आणि त्यांना दीर्घायुष्य चिंतून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रहो, मी एक विनंती करतो, बाहेर उभे असले सर्वांना विनंती, आपण आता मध्ये येऊन बसायचंय. ज्या भाषणाची आपण वाट पाहतोय ते भाषण आपल्याला ऐकायचं. एकदा जोरदार घोषणा देऊया, दिलीप भाऊ तुम आगे बढ़ो. आजच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले मंचवरील सगळे मान्यवर, या ठिकाणी पाचोरा, भडगाव आणि परिसरातून आलेले सगळी वरीलधारी मंडळी, तरुण मित्र, माता भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी दिलीप ओंकार वाघ ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी जी बोलेल ते आज सत्यच बोलेल, खरंच बोलेल, खोटं अजिबात बोलणार नाही. या तालुक्याचे आमदार म्हणतात की स्वातंत्र्यानंतर या पाचोरा मतदारसंघामध्ये कधीही कामं झाले नाहीत, एवढी भरभरून कामे मी या 5 वर्षामध्ये केली.
तशी त्यांना 10 वर्ष संधी मिळालेली आहे. परंतु मी त्यांची भाषणाची क्लिप ऐकली की 5 वर्षामध्ये इतका निधी आणला की आतापर्यंत स्वातंत्र्यानंतर या मतदारसंघामध्ये कोणीही इतकी कामं केली नाहीत असा दावा त्यांनी केलेला आहे. माझा त्यांना जाहीर प्रश्न आणि जाहीर आव्हान आहे की ह्या मतदारसंघामध्ये स्वातंत्र्यानंतर JS अप्पा, नंतर 57 मध्ये स्वर्गीय ओंकार अप्पा, नंतर 62 मध्ये स्वर्गीय सुपडू अण्णा, नंतर 72 मध्ये KM बापू, 77 साली पुन्हा आमदार अप्पा, 80 साली पुन्हा KM बापू, 85 साली पुन्हा अप्पा, 90 साली पुन्हा KM बापू, 95 साली पुन्हा अप्पा आणि 2000 मध्ये आरो तात्या. आणि आरो तात्यांनी 10 वर्ष काढल्यानंतर 2009 मध्ये या ठिकाणी मला संधी मिळाली. मात्र मित्रांनो, एक विचार करा की स्वातंत्र्यानंतर जर इथे कामच झाले नाही, आता आपण सगळे मतदारसंघातले लोक आहात. भडगाव मतदारसंघ शेजारी आपल्या तालुक्यात जवळ आहे, परंतु आता नवीन जोडलेला आहे. परंतु तालुक्यातले अनेक मान्यवर ज्येष्ठ मंडळी देखील इथे उपस्थित आहे. मला एक सांगा की हिरवा प्रकल्प कोणी केला, बहुळा प्रकल्प कोणी केला, आग्नावती कोणी बांधलं, घोडसगाव, पिंपळगाव, कोल्हे, राजुरी, सार्वे पिंपरी असे अनेक छोटे मोठे प्रकल्प जिल्ह्यामध्ये पाचोरा तालुका हा सिंचनामध्ये पहिला नंबर लागतो. मग ही धरणं बांधायला कोण आली होती का जे बोलत आहेत त्यांचे पूर्वज बांधून गेले? हा मोठा प्रश्न आहे. नंतरच्या कालखंडामध्ये तुम्ही बघा, आपल्या पाचोरा शहरामध्ये खत कारखाना आला. पूर्वीचं बस स्टँड आपलं गावात होतं, ते बाहेर आलं. या मोंढ्याला रस्त्याला औद्योगिक वसाहत आणली. ही सगळी कामं कोणी केली? त्या वसाहत आणल्यामुळे, MIDC आणल्यामुळे इथे बेरोजगारांना रोजगार मिळाला. आणि म्हणून ही जी आमदारांची काही टिप्पणी आहे, ते जे काही म्हणतायत त्याच्यामध्ये किती तथ्य आहे? त्यांनी काय कामं केली ते सांगावं. ते म्हणतात की मी इथला पूल बांधला, तिथला पूल बांधला. मग पूलच का झाले? कारण की त्या कामांमध्ये टक्केवारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात मिळतं. मला एक सांगा की भडगाव तालुक्यातले 7 बंधारे KT वेअर्स, मी 9 ते 14 आमदार असताना 13-14 मध्ये त्याला पाणी उपलब्धतेचा दाखला मिळाला. आणि मी त्यावेळेस 14 नंतर सत्तांतर झालं. मी तेव्हापासून तर आतापर्यंत 3 वेळा पत्रकार परिषदा घेऊन मागचे खासदार, आताचे आमदार म्हणजे तुम्ही बॅरेजेस बांधा. जर 2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर फडणवीसांचं सरकार आल्यानंतर जर यांनी पाठपुरावा केला असता तर आज 2024 हे 5 वर्षापासून आपण या ठिकाणी 7 बंधाऱ्यांमध्ये पाणी साचलं असतं. परंतु ह्या निष्क्रिय आमदारामुळे ही कामं या ठिकाणी मतदारसंघामध्ये होऊ शकले नाहीत. आणि ते म्हणते आम्ही विकास केला. आता विकास कुठे दिसतोय? आम्ही पाहतोय पाचोरा शहरामध्ये विकासाचा कार्यक्रम करताना त्यांनी बघितलं. 2014 पर्यंत ही सगळं सत्ता चालली. यांच्या काकांनाही प्रतिनिधित्व त्या ठिकाणी मिळालं. स्वर्गीय आरो तात्या 2000 पासून तर 2009-10 म्हणजे 99 ते 9 म्हणजे अशी 10 वर्षे ते देखील या ठिकाणी होती.
परंतु त्यांच्या कार्यकाळामध्ये देखील असं ठोस असं काम झालं नाही आणि म्हणून 9ला आम्ही आव्हान केलं जनतेला आणि जनतेला मला त्या ठिकाणी निवडून दिलं. आणि एकाच वेळेस मी जेव्हा निवडून आलो त्यावेळेस मी नगराध्यक्ष आणि आमदार पाचोऱ्याच्या इतिहासात घडलं नाही असं काम दोन्ही पदं त्या ठिकाणी मिळाली. फिल्ट्रेशन प्लॅनचं आजही आपल्याला शुद्धीकरणाचं पाणी मिळत नाही. फिल्ट्रेशन प्लॅन बंद आहे. यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षापासून नगरपालिकेमध्ये सत्ता आहे. गेली 10 वर्षापासून या तालुक्याची सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये आहे. फक्त हुकुमशहा पद्धतीने टक्केवारीचे राजकारण नगरपालिकेमध्ये असेल. किशोर पाटील यांचा अमोल शिंदे यांना हादरा, वैशाली पाटील यांचा किशोर पाटीलना हादरा. अमोल शिंदे म्हणतो किशोर पाटीलला या ठिकाणी धक्का. तुम्ही धक्के देत राहा, जनता तुम्हालाच धक्का देणार आहे. काय प्रवेश सोहळे काय सरपंचांना सांगतात की ये इकडे तुला 25 लाखाचं काम देतो, हा रुमाल टाक. अहो लोक पळून आले तिथून अक्षरशः. मला आता एक खेड्यावरच्या कार्यकर्त्यांनी किस्साच सांगितला की सरपंच आणि डेप्युटी सरपंच गेले आणि त्याचे काही ब्रोकर असतात, ते ब्रोकर असं जाळ्यामध्ये टाकतात की चला तुम्हाला काम मिळवून देतो. ते काम मिळवण्याच्या आशेने गेले, तिथे पत्र तयार होईल आणि आपल्याला काहीतरी काम मिळेल या आशेने गेले. तर हे आमदार कुठेतरी प्रवेशाच्या सोहळ्यात होते. ते म्हणे आधी रुमाल टाकून घ्या मग पत्र घेऊन जा. म्हणजे अशा पद्धतीचे प्रवेश सोहळे होत आहेत. मानसिंग मामा इथे बसलेले आहेत, त्यांच्या गावात मोठा किस्सा झाला. 8 दिवसापूर्वी एक प्रवेश सोहळा झाला, त्याचे फोटो व्हायरल झाले. त्या कार्यकर्त्यांना तिथेच जेवण दिलं आणि 10 दिवसानंतर दुसरा माणूस तिथे गेला आणि त्यांनी त्याच पोराचा प्रवेश तिथे करून घेतला. गेल्या महिनाभराचे फोटो काढा आणि ते फोटो जर जोडले तर इकडचे इकडे आणि इकडचे तिकडे आणि लगेच मग तिसऱ्या ठिकाणी मग ते शिंदेकडे. म्हणजे असे प्रवेश सोहळे सुरू आहेत. आम्ही पण भडगाव तालुक्यामध्ये फिरलो, अनेक गावांमध्ये गेलो. अनेक लोकांनी सांगितलं की आम्ही यावेळेस तुमचं काम करणार आहोत, पण आम्ही कोणाला नाही की तुम्ही की आपल्या जे काही इच्छुक आहेत ते बोर्ड सुद्धा मतदारसंघामध्ये लावत नाही, मतदारसंघ सुद्धा विसरून जातात. एका उमेदवाराने त्या गोराळ खेड्याला बोर्ड लावला. अरे मी म्हटलं हे गावच मतदारसंघात नाही आहे, म्हणजे त्यांना गावच मतदारसंघाची माहीत नाही आणि ते उमेदवार करायला निघालेले आहेत. अशी ही परिस्थिती वाईट या ठिकाणी आलेली आहे. मित्रांनो, 9 ते 14 मला चांगली संधी आपण त्या ठिकाणी दिली. आता मी कुठे नगराध्यक्ष, मी नगरपालिका माझ्याकडे, आमदारकी माझ्याकडे, कार्यकर्त्यांचा संच माझ्याकडे. परंतु मला 2011मध्ये एक वेगळ्या माध्यमातून बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. आपण सगळ्यांना माहिती आहे की कशा पद्धतीनं खोटं नाटक कबाड रचून मने हाटीराम सारख्या प्रकारे मला गोवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला, बदनाम केलं. ही सगळ्या मतदारसंघाला कल्पना आहे. काही लोक म्हणतात की तुम्ही आमदाराशी जुळवून घेतलं. 9 ते 14 पर्यंत माझा त्याचा रामराम श्यामसम देखील नव्हता. आपलं 14 ते 19, परंतु 19 मध्ये आपल्या नेत्यांनीच अशी आघाडी केली की काही गोष्टींकरता आम्ही त्यांच्यासोबत राहिलो महाविकास आघाडी म्हणून. मग काही कमिट्यांचे कामं देणे असतील, काही हे असेल किंवा कोऑपरेटिव्हच्या निवडणुका असतील, यामध्ये काही संबंध आलेत. परंतु ज्या माणसाने माझ्यावर आघात केलेला आहे त्याच्याशी तडजोड करण्याचा तर विषयच येत नाही. जन्मभर ते विसरू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. या ज्या काही राजकारणामध्ये गोष्टी घडत असतात ती काही माझ्याकरता घडल्या नाहीत. आज शेतकरी संघाची निवडणूक बिनविरोध झाली, ती त्यांच्यासोबत होतो. मार्केट कमिटीची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये वैशालीबरोबर होतो. आणि म्हणून मार्केट कमिटीमध्ये आमचे 3 लोक आले, इकडे शेतकरी संघामध्ये 10 लोक आले. जिल्हा बँकेला आपण त्यांना पाठिंबा दिला, दूध फेडरेशनला आपल्याला पाठिंबा मिळाला, इथपर्यंत ठीक होतं. परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशा तडजोडीचं राजकारण मागच्या पूर्वीच्या काळात आम्ही कधी केलं नाही, असं भविष्यात करणार देखील नाही.
मागच्या प्रेस कॉन्फरन्सला मी सांगितलं, मतदारसंघामध्ये अशी चर्चा चालू करून दिली की भाऊंनी नगरपालिकेचं नगराध्यक्षपद भाऊंकडे राहणार आहे आणि आमदारकीसाठी आम्हाला पाठिंबा देणार आहे असं आमदार म्हणतात. इकडे ताई असं म्हणतात. ताईबरोबर मी काही फक्त त्या मार्केट कमिटीबरोबर कॉन्टॅक्ट संबंध आले की आता भाऊंनी मला सांगितलं आहे की ताई तुम्ही पुढे व्हा. मग आता मी भाऊला पुढे व्हा, ताईला पुढे व्हा, मग आम्ही काय करायचं? 60 वर्षापासून अविरतपणे या मतदारसंघामध्ये वाघ परवारीची सेवा आहे. वेगवेगळ्या स्थानामध्ये आम्ही निवडून आलो. मी नगराध्यक्ष झालो, आमदार झालो, नाना नगरसेवक झाले, मुलगा झाला, पुतण्या पंचायत समितीला आला. वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या संध्या आम्ही घेतल्या. आता यांच्यामध्ये आमदार म्हणतात की मला लावू नये, ते माझे वडील आहेत. आता हे म्हणतात की तात्यांनी मला वारस केलं, ताई म्हणते मी खरी वारस आहे. आता वारसावरून त्यांच्या भानगडी चालू आहेत आणि आम्ही वाघ कुटुंबीय सगळे वारस एकत्र या ठिकाणी बसलेलो आहोत. पक्ष जाऊ द्या, पक्षाला बाजूला ठेवू, पण या मतदारसंघामध्ये वारसावरून भानगडी आहेत. आता उद्धव साहेब काय म्हणतात की आमचं चिन्ह चोरलं, माझ्या वडिलांना चोरलं. तसं आता इथे वैशाली म्हणते की आमचं चिन्ह चोरलं, माझे वडील चोरले. आता त्यांनी काय करायचं ते त्यांनी ठरवावं. एक आहे शिंदे गटामध्ये, एक आहे उद्धव गटामध्ये आणि आम्ही आहोत राष्ट्रवादी काँग्रेसच्या छत्रछायेखाली. आता मालकरजींनी सांगितलं की शेवटी एक कुटुंब असतं, कुटुंबाचे 2 भाग झाले. त्या दोन्ही भागांमध्ये मनस्थिती जरा विचित्र होती की काय करावं हे कळेना. परंतु आता कुठेतरी परीक्षा द्यायची वेळ आलेली आहे आणि म्हणून हे परीक्षा देत असताना आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं की आपण या ठिकाणी सल्ला करू. आम्ही आतापर्यंत जे काही कामं करत आलेलो आहोत, म्हणजे जे काही आमदार आरोप करतात, माझा तो विषय बाजूला राहिला की या मतदारसंघामध्ये लासगावला सबस्टेशन आहे, वाडीला आहे, पिंपळगावला आहे, नगरदेवळाला आहे. हे सबस्टेशन कोणाच्या काळात झाले? लोणचं सबस्टेशन, वर्धीचं सबस्टेशन माझ्या काळात मंजूर झाले. या मतदारसंघामध्ये शैक्षणिक संस्थेचा विस्तार आमच्या सगळ्या नेतृत्वाखाली, नानाच्या आणि माझ्या विस्ताराखाली झाला. आप्पासाहेबांनी वाडी, बांबरूड, कुराड, खेडगाव, मायजी या ठिकाणी एक हायस्कूलचे दालनं उभी केली. त्या ठिकाणी गोरगरिबांच्या कमी फीमध्ये मुलं शिकतात. हे मतदारसंघामध्ये सर्वांगीण विकास ज्याला म्हणतो, मग तो शैक्षणिक क्षेत्रातला असेल. आम्ही केटीव्हीच्या माध्यमातून या शहराला पाणी दिलं. आपल्या पूर्वजांनी या ठिकाणी धरणं बांधली आणि म्हणून हे सगळं वातावरण आज दिसतं आहे. आज जर हे धरणं नसती तर आपल्या मतदारसंघाची अवस्था काय झाली असती? आज तुम्ही पारोळा तालुक्यातल्या आणि भडगाव तालुक्यातली गावं बघा, त्या ठिकाणी फारशी धरणं नाही आहेत. तामसवाडी त्या बाजूला गेलं, या बाजूची जर भाग पाहिला तर फक्त लोक खरीपाचं पेरायला जातात. कपाशी काढली का ते 12ही महिने ते लोक पारोळ्यामध्ये राहतात, दुसरं काही कामं नाही त्यांना, कारण की पाणीच नाही आहे तर काय करणार. आणि म्हणून आपल्याकडे जे खरीप किंवा रब्बीचे पिकं घेतले जातात ते केवळ ह्या धरणांमुळे घेतले जातात. धरणांमुळे मग हा हिवरातळीचा भाग असेल, पिंपळगावचा भाग असेल, नगरदेवळा असेल, आमचं बांबरूड असेल, कोल्हे असेल, पिंपरी असेल, सार्वे असेल, प्रत्येक छोटे मोठे प्रकल्प आपल्या मतदारसंघामध्ये आहेत. तुम्ही जिल्ह्यात तपास करून माझं चॅलेंज आहे की सगळ्यात जास्त सिंचनाखाली तालुका असेल तर तो आपला पाचोरा तालुका आहे. आणि म्हणून पूर्वजांनी जे केलेलं आहे त्याच्यावर त्याच्यानंतरच्या काळामध्ये मग शिक्षणाचं नियोजन असेल, काही वॉटर सप्लाय असतील. यांच्या वॉटर सप्लाय ते काही आता जलजीवन मिशनमध्ये जो काही घोळ चाललेला आहे त्या वॉटर सप्लाय देखील या बवडा प्रकल्पावरून आणि हिवरा प्रकल्पावरून होत आहेत. जर सध्या ते भरणारच असते तर मग यांनी वॉटर सप्लाय केल्या कुठून असत्या. आणि म्हणून अशा पद्धतीनं खोटं नाटं बोलण्याचा उद्योग सध्या या मंडळीत चालवला आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की सध्या इव्हेंट चालू आहेत. मला वाटतं
साड्या वाटपचा कार्यक्रम आपल्याकडे झाला का? लाडकी बहीण योजना शासनाने आणली. आता ती आणलेली आहे, ती किती काळ चालणार, काय चालणार याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. परंतु इथल्या आमदारांनी लाडकी बहीणच्या सोबत एक एक साडी मला वाटतं एक एक घराला देत आहेत. प्रत्येक गाव मला वाटतं एका घराला एकच आहे ना. आता प्रश्न असा पडतो की समजा त्या घरात जर 3 महिला असतात तर मग ती एक साडी कोणी घ्यायची? त्याचा उल्लेख काही केलेला नाही. कमीत कमी त्या घरातल्या महिलांची संख्या मोजून घ्यायला पाहिजे होती आणि तेवढ्या तरी साड्या दिल्या असत्या तर बरं झालं असतं. म्हणजे आपलं काम ते ऑटोमॅटिक करतायत. आपण सांगा साडीवाली बाई तिकडे जा, नाही साडीवाली बाई आपल्याकडे या. सोपं का नाही ते? का नाही? हा ते 95 रुपयाचे असो का कुठले असो दिलं आहे, आता काहीतरी देतोय. परंतु घरात भानगडी लावायचं काम आहे की नाही? 2-3 महिला घरात असतातच. प्रत्येकाच्या भावाचे मिसेस असेल, आई असेल, बहीण असेल. मी 2-3 वेळा काही लोकांना फोन करून म्हणजे आमच्या गावात साड्या आला म्हटलं किती देत आहेत रे बाबा? घरातले सदस्यमधून देत आहेत का? म्हणे नाही, एका घराला एकच. ते बी यादी येते म्हणे, ते यादीमध्ये पाहतात, नाव असेल तरच मिळेल, नाव नसेल मिळणार नाही. म्हणजे तिथे शासनाचं जसं 1500 रुपये देऊन आपण ते फॉर्म भरतो आहे काय ते याच्यामध्ये ते सॉफ्टवेअर घेत नाही. कारण की ते कुठेतरी इन्कम टॅक्स भरला असेल काही असेल तर ते घेत नाही. ज्याला पगार आहे, अंगणवाडी सेविका आहे किंवा बचत, यांना ते साड्या मिळत नाही आहे. तसं यांचं आहे, मतदान असेल तर टिक आणि साडी, नाही तर नाही. 1 लाख साड्या वाटतात म्हणे. आता तुम्ही काय बोलला? 95 रुपयाची. पण खोके तर जास्त घेतलेत. म्हणजे साड्यांचे खोके बरं, नाही तू वेगळा अर्थ करशील. 2019 साली या माणसाकडे आपण सगळ्या लोकांनी म्हणजे आपण आपलं काम केलं. परंतु बहुसंख्य मतदारसंघावर लोकांनी यांना मतदान केलं आणि यांनी हे केलेलं दान म्हणजे मतदान या एकनाथ शिंदेकडे मुख्यमंत्र्यांकडे ठोक स्वरूपामध्ये विकून टाकलं. मतं आपली घेतली, आमदार ते झाले आणि तेच विकले गेले. म्हणजे काय? किरकोळ घ्यायचे आणि ठोकमध्ये विकायचे. लोक ठोकमध्ये घेतात आणि किरकोळमध्ये विकतात. परंतु यांनी उलटं केलं. यांनी आपले मतं मिळवली जसं आता मिळवत आहेत, कोणाच्या खांद्यावर हात ठेवून, कोणाला साडी वाटून, कोणाला काहीच वाटून. आणि म्हणून ह्या लोकांपासून आपण आता सावध राहायला पाहिजे. अनेक इव्हेंट चालू आहेत. कोणी रुद्राक्ष वाटतंय. आता तो रुद्राक्ष जे आहे ना, बापू सोनार बसले, रुद्राक्ष ते काहीतरी तपासून वापरावा लागतो. तो उपायकारक बी आहे आणि हानिकारक बी आहे. आता किती लोकांना फायदा होतो, कितींना हानी पोचते ते त्यांनाच माहिती. पण वाटले जात आहेत. काहींना राख्या घरी आल्या, बरोबर आहे का? मला एक सांगा की यांना 10-10 वर्ष, या आमदाराला 10 वर्ष झाली, याला कधी बहीण आठवली नाही. ह्या वेळेसच का त्यांनी साड्या वाटल्या? ही 1 वर्षापासून एक बहीण आली, तिने सगळ्या मतदारसंघात राख्या पाठवल्या. एक जण रुद्राक्ष काहीतरी वाटप करतोय. म्हणजे हे सगळे वाटप करतायत. म्हणजे याचा अर्थ काय की त्याला सगळ्यांना धसका माझा आहे. मी जेव्हा अपक्ष निवडणूक लढवण्याची किंवा पक्षावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली की भाऊ त्यांना असं वाटत होतं की वाघ शांत झालेला आहे, आपण आता सगळं करून घेऊ. परंतु जेव्हा आपण रिंगणात आलो तर जे इंडिकेटर लागलेले आहेत आणि तुम्हाला दाव्याने सांगतो ही जी काही लढाई होणार आहे विधानसभेची, जसा आता कोणीतरी मालकरजींनी सांगितलं, मी आत्मविश्वासाने सांगतो की मला स्वतःला कॉन्फिडन्स आहे. कारण की मी तुमचा उमेदवार आहे. मला उमेदवारी मागायला कुठेही जायचं नाही. पण आम्ही गेलो. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आप्पासाहेबांचे एकदम जवळचे संबंध आहेत. आम्ही सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी त्यांनाही भेटलो, दादांनी मागच्या काळामध्ये भेटलो. जसं मी मागे सांगितलं की कुटुंबामध्ये थोडेसे मतभेद होत असतात, त्यांचेही झाले. परंतु आपल्या मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे की आपलं आणि कार्यकर्त्यांचं हे अतूट नातं आहे. आणि असं नाही आहे हे आता वारसाकरता हे म्हणतायत, पण आम्ही 60 वर्षापासून या मतदारसंघाचे वारस आहोत.
आणि म्हणून जनतेच्या दरबारी आपण उमेदवारी मागायची. तुम्ही सांगितलं सगळ्यांनी की भाऊ तुम्ही अपक्ष लढा, तर मी अपक्ष लढेल. याचं कारण आहे की 1995 मध्ये ही परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळेस आप्पासाहेब विजयी झाले. जवळजवळ 8, 9, 10 उमेदवार होते. आताही 5-7ची रेंज होऊन गेली. 7-1 लोक मला टर्निंगला दिसत आहेत. कोणी असू द्या, परंतु जसं सांगितलं की आपले जो मतदार परंपरागत वारस हक्काने, जसं वारस हक्काने तुम्ही जमिनी करतात, वारस हक्काने आपल्याला काही संपत्ती मिळते, तशी वारस हक्काने मतदार बंधू आणि कार्यकर्त्यांची संपत्ती आप्पासाहेबांपासून मला मिळालेली आहे आणि ही संपत्ती आम्ही जोपासत आहोत. काही लोक बोटावर मोजण्या इतके लोक काही गेले आपल्यापासून, त्यांना पदं देखील दिली होती, परंतु ते लोक काय करतात, आपल्याकडे जेव्हा राहतात तेव्हा कुठेतरी एका कोपऱ्याला उभं राहतात आणि आज तिथे जाऊन पुढे पुढे करतात, चमचेगिरी करतात. आणि म्हणून तेच लोक आपल्याकडे पाठवले जातात की जा राष्ट्रवादीमध्ये तुमचे ओळखीचे पाळखीचे जुने कार्यकर्ते असतील त्यांना आमच्याकडे आणा. अनेक कार्यकर्त्यांकडे तरी येऊन गेलं मला वाटतं. ते एक पिंपरीचं आहे, जे आले होते ना, काही लोकांकडे आले होते ना, परंतु आपल्या लोकांनी थारा दिला नाही. अनेक कार्यकर्त्यांनी मला फोन करून सांगितलं की आम्ही त्यांना सांगितलं आम्ही भाऊंसोबतच आहोत, पक्ष कोणताही असो, भाऊ लढतील, आम्ही भाऊंसोबत राहू. त्या माणसाला आम्ही मार्केटचं सभापती केलं, शेतकरी संघाचं सभापती केलं, कारखान्यावर पाठवलं. त्याने नंतर BJPमध्ये प्रवेश केला, तिकडून झेडपी लढली, आपल्याकडून मी एकदा झेडपी लढली आणि आता उबाटामध्ये प्रवेश केला. म्हणजे 10 वर्षामध्ये 3 पक्ष फिरून आले. असे काही नगीने आहेत. आता एक बडगावला एक कोणी चेअरमन झाला, त्याने सगळे पक्ष सोडले, म्हणजे सगळे पक्षांमधून फिरून आला. म्हणजे काही लोकांना पक्ष ही म्हणजे काय झाला, आपण फेरी मारतो, प्रदक्षिणा मारल्यासारखं त्यांचं समाधान होत नाही. आणि म्हणून हे निष्ठा नसते, निष्ठा असतात हे लोक. म्हणून अशा लोकांकडे दुर्लक्ष करून ज्या एकोप्याने आज तुम्ही भरभरून मला शुभेच्छा देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी आलात. आगामी 1-2 महिन्यामध्ये निवडणुकाला आपल्याला सामोरं जायचं आहे आणि म्हणून हा जोश, ही ताकद माझ्या पाठीशी खंबीरपणे आपण उभे राहा. मी तुमच्या कुठेही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आणि कोणी काही सांगो, यांच्याजवळ इतके कोटी आहेत, त्यांच्याजवळ तितके कोटी आहेत, त्यांच्याजवळ जास्त असतील, कोट्यांमध्ये असतील, आपल्याजवळ कोटीत असतील, आपणही करू, काही हरकत नाही. असं काही कोणाचं पैशांवर कोणी काही घर काढून देत नाही आणि काही करत नाही. सगळं ठरवणारा हा मतदार आहे. सगळे सोपस्कार करून मतदार ठरवतो की कोणाला मत द्यायचं. तो काही अपूर्ण सोपस्कार करत नाही. मतदार हा पूर्ण सोपस्कार करतो. हा सगळा अनुभव तुम्हा कार्यकर्त्यांना आहे. त्याच्यामुळे ती चिंता करण्याची आवश्यकता नाही. सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या काळामध्ये येतील. अनेक वक्ते अजून आपले बोलायचे या ठिकाणी राहून गेले. दत्ताबा होते, खलीलदादा होते, परंतु वेळोवेळी आपली भाषणं होतील. दौरे आता पाचोरा तालुक्यात दौरा देखील आपण सुरू करणार आहोत. सगळ्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी त्या निमित्तानं आपल्या सगळ्यांची हितगुज होईल. पुनश्च एकदा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलात, यासाठी मी आपले खूप खूप धन्यवाद मानतो, आभार मानतो आणि सगळ्यांना विनंती करतो की कुठलीही घाई करू नका. खूप जेवण करून ठेवलेलं आहे. आरामशीर जेवणाचा स्वाद घ्या. ज्यांचा उपवास असतील त्यांनी ते उपवासाचं काय जे असेल ते घ्या आणि शांततेने मात्र ज्या ज्या वाहनाने आला असाल त्या वाहनाने आपण सुखरूपपणे घरी जा एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. यानंतर मी विनंती करतो रणजितदादा पाटील यांना की त्यांनी आभार मानावा. कुणीही घरी जायची घाई करू नका. जेवणासाठी व्यवस्थित बसा. एक पंगत झाल्यानंतर तर तोपर्यंत आपण इथे सत्कार घेणार आहोत. ज्यांना सत्कार करायचे ते भाऊंचे सत्कार करतील. आपल्या सर्वांचे नेते माननीय माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या कार्यकर्ते व हितचिंतकांच्या मेळाव्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात. त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी संयोजकांच्या वतीने आभार मानतो आणि आजचा मेळावा संपला असं जाहीर करतो. या ठिकाणी सर्वांनी जेवण घेऊन जायचं आहे.